नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आपण असे पाहतो, दत्तू मामांजवळ येतो व तो सांगू लागतो, मामा आपले आज 2 मेंढरं गेली आणि काही मेंढरं तर तापलेच आहेत. तर मामा आता काय करायचं हा प्रश्न पडला आहे आपल्याला. मामा म्हणतात, मग आता काय करायचं तेच विचार करायचा आहे. मामा मेंढरांजवळ जातात व पाहतात व त्यांना बोलू लागतात, होय की र, मेंढरांना तर अंग तापलं आहे, असे कसे काय बरं. दत्तू थोडं दचकतो. त्याला माहीत असतं की हे कशामुळे झालं आहे, कारण त्यांनी टेकडीवरून आलेले असतात. आता हे मामाला सांगायचं कसं हेच त्यांना प्रश्न पडलेला असतो. आता दत्तू विचार करत असतो की मामाने ही गोष्ट सांगायची की नाही. दत्तू बापूला सांगू लागतो, अरे काही मेंढरं तापले आहेत, आता हे काय करायचं बघ. बापू म्हणतो, आता काय झालं, हे कशामुळे झालं बरं. दत्तू म्हणतो, तुला आठवत नाही का कशामुळे झालं आहे हे, आपण टेकडीवरून आलो त्याच्यामुळे झालं आहे हे सर्व. बापू म्हणतो, अरे तसं काय नसेल, तू काय बी बोलू नको. इकडे दत्तू सांगायचा विचार करत असतो मामांना, पण सांगणार कसे असा प्रश्न पडलेला असतो. पुढे आपण पाहतो, दत्तू व बापू त्या 2 मेंढरांना पोरण्यासाठी खड्डा काढत असतात. दत्तू सांगू लागतो, हे बघ बापू, हे आपल्याला मामांना सांगायला पाहिजे, आपण मामांशी खोटं बोललो आहोत, आता काय करायचं बघ. बापू म्हणतो, अरे हे ह्याच्यामुळं झालं आहे, कशावरून बोलत आहेस. दत्तू म्हणतो, अरे तुला आठवत नाही का तिथं काय होतं ते, आणि कसं काय बोलत आहेस तू, आणि जे काही आहे ते खरं बोलायलाच पाहिजे, आणि तुझ्यासोबत मी सुद्धा खोटं बोललो आहे, मला तर सांगायलाच पाहिजे होतं, आता आपल्याला सांगायला पाहिजे. बापू म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मामांना आपण बोलूया, पण आधी हे आपलं काम करूया मग बोलूया. मामा काय ओरडले तर ओरडतील, पण काय आहे ते सत्य सांगू, मग बरं होईल. दत्तू म्हणतो, होय, जे असेल ते आपण सांगूया. पुढे आपण पाहतो, रात्र होते. दत्तू व बापू मामांजवळ येतात व मामांना बोलू लागतात, मामा तुम्हाला एक सांगायचं होतं. मामा म्हणतात, आता काय आहे तुमचं, आता काय नका सांगू, जावा इथून. बापू म्हणतो, अहो मामा तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मामा म्हणतात, आता तुम्हाला सांगितलं नव्हं, इथून जावा तुम्ही पहिला. बापू म्हणू लागतो, मामा तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं होतं, आणि एवढंच सांगायचं होतं की तुम्ही ज्या वाटेवरून जायला आम्हाला नकार दिला होता, आम्ही त्याच वाटेवरून आलो, त्या टेकडीवरून आम्ही आलो होतो. मामा त्यांना ओरडू लागतात, अरे तुम्हाला कळतं की नाही, अक्कल वगैरे काय आहे की नाही तुम्हासनी, काय बोललो होतो तुम्हासनी मी, तिथून जायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना, मग कशाला गेला तिथून, सरळ वाटेने मी जायला सांगितलं होतं, ते का सांगितलं होतं तुम्हासनी. दत्तू तुला तरी काय कळतं की नाही, काय वयाबरोबरच सर्व काही विसरत आहेस की काय. दत्तू म्हणू लागतो, मामा ह्यानंच मला तिकडून नेलं, मी ह्याला सांगितलं होतं की आपल्याला तिकडून जायचं नाही, मामाने नको बोलले आहेत. मामा म्हणतात, अरे मग तुला कशाला धाडलं होतं ह्याच्यासोबत, तुला त्यासाठी तर धाडलं होतं ना, ह्योच चल म्हणला म्हणून तिकडनं जायचं का. दत्तू सांगू लागतो, मामा मी ह्याला बोललो होतो, नकारसुद्धा दिलो होतो, कित्येक वेळा मी नाहीसुद्धा बोललो, पण बापू काही ऐकलं नाही, मला म्हणला तिकडनेच जाऊ, काहीही होणार नाही, मी काय असेल ते बघून घेईल असे तो बोलला. मामा ओरडू लागतात, काय रे बाप्या, तुला कळतं की नाही, आता हे काय होऊन बसले बघ समज, आणि हे कशामुळे केलंस तू. दत्तू म्हणू लागतो, मामा चुकलं आमचं, आणि ह्यानं मला सांगितलं होतं की मामांना काहीही बोलू नकोस, माझं मी बोलतो असे तो बोलला होता, म्हणून मी तुम्हासनी काहीही सांगितलं नाही. मामा म्हणू लागतात, काय रे बाप्या, तुम्हाला एवढं सांगूनसुद्धा तुम्ही तरीसुद्धा तिथूनच आलात, आता काय झालं बघ हे, आता तुम्ही माझ्या पुढे थांबायचं नाही, इथून निघून जावा तुम्ही. तसे बोलतात बापू म्हणतो, मामा नाही, माफ करा आम्हासनी, असे काहीही पुढच्याला घडणार नाही, आणि आता ही चूक झाली आमची, आणि इथून पुढे असं काहीही होणार नाही. मामा म्हणतात, इथे थांबायचं नाही, तुम्ही निघा इथून, तुम्हाला एवढंसुद्धा कसं कळालेलं नाही, आता मेंढरांचा जीव तुम्ही धोक्यात टाकला आहेत, आता त्यांना ताप आला आहे, अंग गरम झालं आहे, आता कोण राहणार याला जबाबदारी, तुम्हाला काय खेळ वाटला आहे का हे, असे कोण करतं का, मी सांगितलं होतं त्या रस्त्याने आला असता तर कशाला झालं असते हे सर्व. दत्तू विनवण्या करत असतो, मामा इथून पुढे असं होणार नाही. बापूसुद्धा म्हणतो, मामा इथून पुढे होणार नाही असे, आमच्याकडून फार मोठी चूक झाली आहे, आम्हाला माफ करा, असं इथून पुढे होणार नाही. तसे म्हणत तो मामांचा पाय पकडतो व मामांना म्हणतो, मामा इथून पुढे असं होणार नाही. मामा म्हणतात, बरं ठीक आहे. पुढे आपण पाहतो, खूप वेळ होते, मामा विचार करत बसलेले असतात.
दत्तू येऊन मामांना विचारतो, मामा तुम्ही अजून काही खाल्लेलंसुद्धा नाही, काहीतरी खाऊन घ्या. आणि तुमच्यासाठी जेवणाचं काय करायचं ते सुद्धा तुम्ही सांगितलेलं नाही. मामा म्हणतात, जे काही असेल ते करा आणि रोजचं जसं करता तसंच करा. तळावर एक जण येतो व तो म्हणू लागतो, मामा मला मेंढरांतलं समजतं आणि थोडं काही औषधोपचार मी करू शकतो. मामा म्हणतात, अरे तू त्या म्हातारीचं गावचंच नव्हं, ते आता पोराचं कसं आहे आणि म्हातारीचं कसं आहे, चांगलं चाललं आहे नव्हं. तो म्हणतो, हो मामा सगळं आता चांगलं चालू आहे बघा. तो आलेला व्यक्ती सांगू लागतो, मामा मी औषधोपचाराचं काहीतरी करू शकतो मेंढरांचं, मी एकदा प्रयत्न करून पाहू का, माझ्याकडून काही झालं तर चांगलंच आहे. मामा म्हणतात, होय होय काहीतरी करून बघ, तुझ्याकडून काहीतरी झालं तर चांगलंच होईल. मग पुढे आपण पाहतो, दत्तू मामांना विचारत असतो, मामा तुम्ही काहीही खाल्लेलं नाहीत अजून, काहीतरी खाऊन घ्या. पुढे आपण पाहतो, सकाळ होते. दत्तू परत मामांजवळ येतो व म्हणू लागतो, मामा अजून 2 आपले मेंढरं गेलेत आणि जो औषधोपचार करण्यासाठी माणूस आला होता तो सध्या सांगू लागतो, मामा मी प्रयत्न केलेत पण काहीही प्रयत्न सक्सेस झालेला नाही आणि माझ्याकडून जेवढं करायचं होतं, जे काही औषधोपचार करायचे होते मी ते सर्व करून पाहिलं, पण मेंढरासनी काही बरं वाटत नाही आहे अजून. दत्तू सांगू लागतो, हो मामा ह्यांनी खूप प्रयत्न केले, यांना जे काही करायचं होतं ते करून पाहिलेत, मी सुद्धा तिथेच होतो, पण मेंढरासने अजून काही बरं वाटत नाही आहे. आता तुम्हीच बघा काय करायचं. मामा सांगू लागतात, आता मी काय करणार आहे, तुम्ही माझं ऐकलं असतं तेव्हाच तर हे समजा झालंच नसतं. हे बाप्यालासुद्धा काही कळत नाही, जाऊ नको म्हणले तर ते मी तिथूनच गेलेत. आता हे समजा बघा कसं झालं, ते मी सांगितल्या मार्गाने तुम्ही ऐकलं असतं तर कशाला झालं असतं. आता बघा काय करायचं ते, औषधोपचार करणार कुठे आहे का बघा, वैद्यवाले कुठे आहेत का पहा, आता मेंढरांना कसं बरा करता येईल ते पहा. दत्तू व बापू बोलू लागतात, होय मामा पाहायलाच पाहिजे कोणतरी लवकरात लवकर, आणि आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मामा, आम्हाला माफ करा, असे इथून पुढे होणार नाही. अरे दत्तू तुला सांगितलं होतं मी आणि ह्याच्यासोबत सुद्धा धाडलं होतं, ह्यो बाप्या म्हणला म्हणून तू त्याच्यासोबतच गेलंस, तुला मनाचं काही करता आलं नाही का. दत्तू म्हणतो, मामा मी ह्याचं ऐकायलाच नको होतं आणि तिकडून जायलाच नको होतं, हे असं झालंच नसतं, हे फार आता अवघड होऊन बसलं आहे आणि बाप्या माझा ऐकलाच नाही, मी त्याला खूप वेळा बोललो, तुम्ही माझं ऐकत नाही म्हणून सर्व हे असं होऊन बसतंय. आता काय करायचं पुढे, मेंढरासने तुम्ही धोक्यात टाकलं, मग काय करणार आहात आता. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, जमेल तितके शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.